आज जे जास्त सोयीस्कर होईल. उपसभापती पदाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सचिन भाऊ अहिर हे एकमताने निवडून आलेत. त्याबद्दल मी अभिनंदन व्यक्त करते. ज्यावेळेला सचिन भाऊंचं नाव मला कळलं त्यावेळेला थोडी मनस्थिती आधी क्षणभर अगदी 1 सेकंद असं जरा आश्चर्य वाटलं. पण नंतर जरूर असं वाटलं की अतिशय चांगला निर्णय माननीय शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे. 3.5 दशकांपासून जवळजवळ 35 वर्ष माझा आणि सचिन भाऊ अहिर यांचा परिचय आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे ते सचिव झाले त्यावेळेपासून गिरणी कामगारांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, याच्यामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्याबरोबर मी सहभागी झालेली आहे. कारण मुंबईमध्ये काम करत असताना सगळ्या या सामाजिक संघटनांशी माझा सातत्याने संबंध राहिलेला आहे. त्याचबरोबर अगदी त्यांच्या लग्नालासुद्धा मी आले होते. तिथून आठवते मला संगीता वहिनींची ओळख सगळ्यांच्यामध्ये गिरणी कामगारांमध्ये फार उत्सुकता होती त्यांच्याबद्दल आणि त्या आजही सगळ्या राजकारण समाजकारण याच्यात तुम्हाला साथ देत आहेत. आपण वेगवेगळ्या पदाधिकारी म्हणून जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये काही गोष्टींचा विशेष उल्लेख करायला हवा आणि त्यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईचे अध्यक्ष म्हणून जसं काम केलं आहे तसं शिवडी विधानसभेमध्ये आपण सातत्याने निवडून आलात. त्याच्यानंतर मंत्रिपद आपण भूषवलेलं आहे 2009 ते 2014च्या दरम्यान. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेला सत्तेमध्ये होते आणि आम्ही सातत्याने या बाकांवर होतो त्यावेळेला जरा शांत राहा थोडं. तर त्याच्यामुळे सातत्याने आवाज उठवत असताना जेव्हा प्रश्न असायचा की कशी उत्तरं मिळतील त्यावेळेला सन्माननीय R.R. पाटील आणि सन्माननीय सचिन भाऊ अहिर, सतेज पाटील पण गृहराज्यमंत्री होते. अनेक मंत्र्यांची उत्तरं ऐकत असताना विधानसभेमध्ये माननीय शिंदेसाहेब, प्रताप सरनाईक हे वेगवेगळे आविष्कार घेऊन कधी दिंडी तर कधी विमान असं अनेक गोष्टी सभेत करायचे आणि परिषद 1 तास उशिरा असल्यामुळे आमचा तोच पराक्रम या बाजूनी चालायचा. पण सचिन भाऊ कधी रागवलेत की उत्तरं देत असताना मला आठवतं आहे की अभ्यासपूर्ण उत्तरं सगळ्यांना सामावून घेणं. आणि मला एक तर आठवण अगदी क्लिअर कट आहे की विधानसभेची निवडणूक आम्ही 2009मध्ये हरलो होतो आणि त्याच्यानंतर एका वाहिनीवरती मी आणि सचिन भाऊ होतो आणि त्यावेळेला खरं मला तर काळजी वाटत होती की आता काय बोलणार, कारण जिंकून आलेले लोक जनरली काही बोलत असतात. परंतु अत्यंत सौजन्य वापरत उलट त्यांनी सांगितलं की काय BMCमध्ये शिवसेना निवडून येते, इथे आम्ही निवडून आलो. म्हणजे एक विरोधी पक्षाच्या लोकांशी कसं वागायचं या संदर्भात सुद्धा आम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळाल्या. उदयजी सामंत हे सुद्धा यावेळेला इथून उत्तरं देत होते. त्यावेळेलाही आम्ही पाहिलं की प्रत्येकाचं सभासदाचं कसं समाधान होईल अशा पद्धतीने उत्तरं देत होता. काही काळ आपण पुण्याचे पालकमंत्री होता आणि त्यावेळेलासुद्धा काही बैठका आम्ही पाहिल्या आणि फार वेगळा आम्हाला अनुभव आला. नंतर सचिनजी अहिर शिवसेनेमध्ये आले आणि शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आणि त्यामध्ये त्यांचं काही म्हणजे वर्तमानपत्रात लोक वेगवेगळं बोलत आहेत पण शिवसेनेत त्यांचं स्वागतच झालं होतं. असं कोणी काय वाटलं असेल ते त्यांच्या मनामध्ये. आणि पुण्याचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ झाले त्यावेळेलासुद्धा त्यांनी सातत्याने सन्मान केला, माझा सहकार्य केलं. आणि आजच एक वृत्तपत्रात बातमी आलेली आहे की पुण्यामध्ये जे शिवसेनेचे 5 संपर्क प्रमुख वेळोवेळी होऊन गेले त्यातले 1 किंवा 2 अपवाद सोडले तर सगळेजण आता इकडे आलेले आहेत, शिंदेसाहेबांचं नेतृत्व घेऊन इकडे आलेले आहेत. म्हणजे एका अर्थाने ती काळाची पावलं त्यामधल्या संपर्क प्रमुख सगळे ओळखत आहेत असं मला वाटतं. त्याचबरोबर आपण कामगारांच्या प्रश्नावरती जसं काम करताय तसं संघटनात्मक कामसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षवेधक असं केलेलं आहे. आज उपसभापती पदाची आपण जबाबदारी घेतलेली आहे तर आपण याच्यापूर्वी जे थोर परंपरा असणारे अनेक उपसभापती होऊन गेलेले आहेत त्यांचा इथे मला थोडं नामोल्लेख करणं आवश्यक वाटतं आहे. याचं कारण असं की बऱ्याचशा वेळेला इतिहासामध्ये जी नावं जातात जरी लक्षात असली तरी त्यांचा उल्लेख होत नाही. परंतु आज रामचंद्र गणेश सोमण पहिले आपले उपसभापती, त्यानंतर VG लिमये, त्यानंतर माझ्या अगोदर आलेल्या एक महिला उपसभापती JT सिपाहा मलानी या, त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर VN देसाई, रामकृष्ण सूर्यभान गवई साहेब, अर्जुन गिरीधर पवार, दाजीबा पर्वत पाटील, सूर्यभान वहाडणे यांच्याबरोबर त्याच्यानंतर वसंतराव डावखरे
त्यांच्या अगोदर नारायण सदाशिव फरांदे, वसंतराव डावखरे सातत्याने 3 वेळेला उपसभापती झाले होते. माणिकराव गोविंदराव ठाकरे 14वे उपसभापती, मी 15वी आणि आपण 16वे अशा पद्धतीचं माझंही नाव 16वं आहे, कारण दुसऱ्यांदा मी निवडून आले होते. आणि आपण 17वे उपसभापती म्हणून हातामध्ये काम घेतलेलं आहे. तुम्हाला इतका संसदीय अतिशय चांगला अनुभव आहे. तुम्हाला उत्कृष्ट संसदरत्न पुरस्कार प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते मिळालेला आहे. त्यामुळे विधानसभा आणि परिषद दोन्हीमध्ये कसं काम करायचं आहे याचा आपल्याला चांगला अनुभव आहे. माननीय शिंदेसाहेबांनी इथे मी जे उपसभापती झाले पहिल्यांदा 2019मध्ये, त्याला माननीय उद्धवसाहेबांनी आणि मला सगळ्यांनी इथे उपसभापती केलं. त्याच्यामध्ये माननीय चंद्रकांतदादा देवेंद्र फडणवीस यांनी आमचं तेवढं बहुमत नसतानाही ते सर्व कौशल्याने घडवून आणलेलं होतं. आणि त्याच्यानंतर 2019 पासून ते 2026पर्यंत 7 वर्ष मला उपसभापती म्हणून कामाची संधी मिळाली. आणि त्याच्यामध्ये कोविडच्या काळामधलं काम, त्याच्यानंतर शक्ती विधेयक, वेगवेगळ्या प्रकारची जी विधेयक आली याच्यामध्ये आपल्या सभागृहामध्ये, याच्यामध्ये काम करण्याची जशी संधी मिळाली, तसं राजकारणातल्या अनेक अनपेक्षित वळणांच्यामुळे सन्माननीय रामराजे निंबाळकर यांची काही परत आगमन सभापतीपदावर होऊ शकलं नाही. आणि मग 1.5 वर्षाचा काळ मला सभापती आणि उपसभापती ही दोन्ही कामं करावी लागली. पण हे काम करत असताना मगाशी देवेंद्रजी फडणवीस जे बोलले, अनेक प्रश्नांच्या फैरी माझ्यावरती टाकल्या जात होत्या. आणि त्यामध्ये मी तसं मनीषाताई कायंदे ऑलरेडी आलेल्या होत्या, पण त्या उपसभापती पदावर नव्हत्या. परंतु मी मात्र फारच लाडकी आहे सगळ्यांची, त्याच्यामुळे माझ्यावर खूप टीका सातत्याने व्हायची. आणि त्याच्यामध्ये मला लढाऊ आमचे नेते शिंदेसाहेब आणि आपले वकील फडणवीस या दोघांची प्रचंड अशी साथ लाभायची. आणि कधी माझा काय प्रॉब्लेम असेल तो लक्षात घेतला की त्याच्यावरती योग्य ते उत्तर कायदेशीर काय आहे ते आमचे जसं वकील सांगायचे, तसं पूर्वीचे प्रेसिडेंट काय काय आहेत ते सांगण्याचं काम आपले सगळे सचिव जे आहेत ते तटस्थपणाने जे काय आहे ती वस्तुस्थिती सांगून सायटेशन पण द्यायचे. आणि त्याच्यामुळे मला कधीही त्याच्याबद्दल टेन्शन जरी आलं तरीसुद्धा फार काही मी व्यथित झाले नाही. आणि याला कारण असं की जेव्हा टीका करतात अनिल परब, म्हणजे मी टीका आत्ता नाही करत आहे तुमच्यावर, परंतु त्यांचं ते धर्म निभावत असतात. आणि मी एकदा म्हटलंही होतं, म्हणजे मग त्याच्यावर सगळे रागवले माझ्याकडे की मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं. त्याच्यामुळे मग ते इथे काय बोलले त्याचा व्हिडिओ कोणतरी पाठवणार, अजून कोणतरी काहीतरी जाऊन सांगणार. आणि त्यामुळे परब त्यांचं काम त्यांच्या परीने नेहमी करत असतात. आज पण तुम्ही मन मोठं दाखवलं, माघार घेतलीत, असंच करत राहा असंही मला सांगायचं आहे की जेणेकरून व्यवस्थित कामकाज इकडचं होऊ शकेल. इथे उपसभापती म्हणून काम करत असताना खूप निर्वाणीचे प्रसंग काही आले. मी त्याच्यात अगदी थोडक्यात उल्लेख करीन. रामभाऊंनाही त्याचा अनुभव आहे. आधी आलं की डावीकडे बघायचं का उजवीकडे बघायचं, हा आधी चेअरवर आल्यावर प्रश्न असतो. तर मी नेहमी समोर बघते. त्यातून ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे सभागृहात होते आणि ते जर का तिकडे बसलेले आहेत आणि माननीय शिंदेसाहेब इकडे बसलेले आहेत, तर आपण उद्धवसाहेबांकडे बघायचं नाही असंही करता येत नाही, आणि फक्त शिंदेसाहेबांकडे आणि उजवीकडे बघतोय असंही करता येत नाही. अशा वेळेला आम्ही प्रत्येक वेळेला त्यातून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला की सभागृहाची गरिमा टिकून राहावी आणि त्याच्यामध्ये कुणाचा अपमान करायचा नाही. पण मी एक कबूल करते इथे की मी सुद्धा शेवटी माणूस आहे. माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय उदय सामंत असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, यांचा अवमान मात्र कोणी करायला लागलं तर ते मी कधी सहन केलं नाही. या बाबतीत मी पक्षपाती वागले कोणी म्हटलं तरी मला ते मान्य आहे. पण त्याच वेळेला कोणी जर का इकडच्याही सभासदांचा वैयक्तिक अपमान करायला लागलं तर त्यावेळेला सभागृहामध्ये कामकाज थांबवून सचिन भाऊ, पूर्वी जसं डावखरे साहेब की आता रामभाऊ शिंदे आतमध्ये बोलवून चर्चा करतात, तेवढ्या चर्चेतून आपल्याला नक्की मार्ग निघू शकतो असं मला वाटतं. त्यातून अडचण आली तुम्हाला काही, तर एक दूत सगळ्या सभागृहांनी प्रवक्ता नेमलेला आहे, तो त्याच बाजूला बसलेला आहे. तर कोणाचं इथलं तिथे तिथलं तिथे तिथलं तिथे सांगून काय मार्ग काढायचा त्याच्याबद्दल ते चांगली माहिती काढू शकतात असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून उपसभापतींचं काम सोपं करण्याची जबाबदारी त्यांनी स्वयंघोषित आहे ना. त्यांना उद्धवसाहेबांनी सांगितली आहे ना शिंदेसाहेबांनी सांगितली आहे, पण ती स्वयंघोषित जबाबदारी ते पार पाडत राहणार आहेत. त्याचा फायदाही होतो तोटाही होतो. पण काय हरकत नाही. तुम्हालाही शुभेच्छा मिलिंदजी नार्वेकर. पुढे आता उपसभापतीचे काम करत असताना माझी एक छोटी अपेक्षा आहे की माननीय आशिष चेलार यांनी उल्लेख केला की साहित्य विषयक लोक कामं घेऊन येतात, मराठी भाषेच्या बद्दलची कामं असतात, आणि याचबरोबर आपण काही ग्रंथ प्रकाशित करण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यातले 2 ग्रंथ प्रकाशित झालेत.
माननीय राम शिंदे साहेबांनी त्याच्यात खूप रस घेतला त्या विषयात. गडकरी साहेबांच्या हस्ते त्यातले ठराव आणि विधेयकं याचं आपलं प्रकाशन झालेलं आहे. तसंच गाजलेली भाषणं आत्तापर्यंत 100 वर्षातली 100 भाषणं हे पुस्तक आता अगदी होत आलेलं आहे. तर त्या पुस्तकांच्या कामामध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. 4ही पदं पीठासीन अधिकाऱ्यांची आता पूर्णपणाने भरलेली आहेत. त्याचासुद्धा उपयोग तुम्हाला कामाच्यामध्ये होऊ शकेल. पण माननीय शिंदेसाहेब इथे सभागृहात आहेत, चंद्रकांत दादा आहेत. तर मला एक माझं निरीक्षण मात्र सांगायला पाहिजे. त्याच्यात मला असा कोणाचं अवमर्द करायचा नाही आहे, उपमर्द करायचा नाही आहे. पण सन्माननीय शिवाजीराव देशमुख होते, ते काँग्रेसचे होते. रामराजे निंबाळकर जे होते ते NCPचे होते. पण अनेक वेळेला पेचप्रसंग विधानसभेत तयार झाले तर विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती, उपाध्यक्ष आणि सर्व गटनेते अशा अनेक बैठका वेळोवेळी झालेल्या आहेत. मग त्या हरिभाऊ बागडेंनी घेतल्या असतील, शिवाजीराव देशमुखांनी घेतल्या असतील, रामराजे निंबाळकरांनी घेतल्या असतील. आता एक मला असं वाटतं की त्या जो संवाद होता आपला दोन्ही सभागृहांचा मिळून संवाद जो असायला लागतो की जेणेकरून दोन्ही सभागृह सुरळीत चालतात, तर त्याच्याचकडे थोडंसं लक्ष जास्त गेलं पाहिजे. गटनेत्यांची मिटिंग अगदी आपली व्यवस्थित होते, परंतु त्यामध्ये मात्र मला थोडासा संवादाचा अभाव जाणवतो. अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर आज माननीय शिंदेसाहेब आमचं साजिद खान यांचा शपथविधी झाला, पण आम्हाला कोणाला सभासदांना माहितीच नव्हतं. म्हणजे टीका अशी करायची नाही, पण निदान पक्षाच्या आमच्या सदस्यांना तर कळलं पाहिजे की आज शपथविधी होता. मी त्यांनाही विचारलं तर त्याच्यात काय कारणं असतील ते आपण जायला नको. पण मी दुसरी छोटीशी सूचना केली माननीय सभापती महोदय की आता मोठ्या मोठ्या व्यक्तींचे कार्यक्रम असतात आपले जयंतीचे, तर ते सगळ्यांना पिजन होलमध्ये मिळाले पाहिजेत कार्यक्रमाची माहिती. SMS गेला पाहिजे आधी की जेणेकरून आमदार त्याला उपस्थित राहतील. तर अशा बऱ्याचशा अजून छोट्या छोट्या गोष्टी असल्या तर त्याच्यात सुधारणा अजून आपण नक्कीच सगळे मिळून करू शकतो. आणि शेवटी मी असं म्हणेन बोलत असताना की मी अत्यंत ऋणी आहे सगळ्यांची, सभागृहातल्या प्रत्येक सदस्याची, विशेषतः मागच्या बाकावर बसणारे जे सभासद आहेत, पुढच्या बाकावर बसणारे सभासद आहेत. कारण तुम्ही आणि दरेकर यांचं तर अढळ स्थान आहे, अढळ स्थान आहे सभागृहामध्ये. कारण उजवीकडे आणि डावीकडे पाहिलं की मी आधी तुमच्याकडे बघते. नाही असं आहे. तुम्ही काय माहिती का, अक्षरशः ते थांबा नाही आता अजून नंतर बोलणार आहात ना तुम्ही त्याच्यामध्ये. तर मला याच्यात एक सांगायचं आहे की असे प्रत्येक सभासदाचं फार वैशिष्ट्य आहे. दुसरं काही सभासद जे आहेत ना ते स्वभावाने खरंच खूप गरीब आहेत. म्हणजे ते एकदा हात वर करतात, दुसऱ्यांदा हात वर करतात, पण सारखे ओरडत नाहीत. पण काही सभासद असे आहेत की ते हात पण वर करतात. तुम्हाला काय सांगितलं ते एकदा तुमच्याजवळ बोलले, समाधान झालं, शांत बसा आता. तर काही सभासद जे आहेत ते हात वर करतात, काही ओरडतात, काही लोक थांबतच नाहीत. हे सगळे प्रत्येकाचे स्वभाव लक्षात घेऊन अशा सभासदांना मी आधीच सांगते की तुम्हाला बोलायला देणार आहे. आणि पुढे सांगत होते म्हणजे, आणि एक छोटासा मी प्रयोग केला होता की ज्यांना थोडक्यात बोलायचं आहे 5-5 मिनिटात, त्यांना आधी संधी दिली की 12-15 लोक पूर्ण झाले की मग ज्यांची मोठी भाषणं आहेत ती शेवटी चालू राहतात. त्याच्यात एक फायदा होतो की सभागृहातली अस्वस्थता जी आहे, आणि मी तर केला होता नियम की महिला आणि पुरुष सभासद दोघांनी हात वर केला तर महिलेलाच प्राधान्य द्यायचं. उत्तर प्रदेश विधानसभेत तर तिथल्या महानांनी हेच केलेलं आहे, नियमच करून टाकला आहे. ते तर त्या ओरडत आहेत बिचारा, आम्हाला बोलू द्या. एखाद्या माणसाचा आवाज मोठा असतो, लाडक्या बहिणी कसं करणार माझ्या सभागृहामध्ये. शिंदेसाहेब तुमचं लक्ष असलं पाहिजे इथल्या कामकाजाकडे, मी नसले तरी इथे, असं माझी तुम्हाला विनंती करायची. तुम्ही नेते आहात त्याच्यामध्ये जे आहे ते. लाडकी बहीण योजनेच्या पेक्षा जास्त जर एखादी योजना आली तर बरं होईल. सुखास्य नंतरम दुःखम, दुःखस्य नंतरम सुखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्य लभते सुखम. मी हा विचार मनात केला, त्यामुळे मला शांत झोप लागली. आणि पूर्णपणाने मी आनंदाने, कुठली नाराजी न ठेवता सचिन भाऊ अहिर यांचा जो निर्णय झाला आहे सभागृहाचा त्याचं स्वागत करते, शुभेच्छा देते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.